आज पश्चिम बंगालबद्दल दुसऱ्या टप्प्याचं मतदान संपन्न झालं। पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावरती म्हणजेच जवळपास 93 ते 94% मतदान झाल्याचं वृत्त मिळत आहे। देशातील अनेक राज्यातील निवडणुकीत 60 ते 65% मतदान झाल्याचं मतदानानंतर लगेच जाहीर करण्यात येत होतं, पण त्यानंतर निवडणूक आयोगाकडून जी घोषणा करण्यात येत होती त्यात 5 ते 10% मतदानाचे आकडे वाढलेले दिसत होते। निवडणूक आयोगावरती आमचा पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे वाढलेले आकडे खरेच असतील तर त्याबद्दल शंका घेण्याचं काहीच कारण नाही। आता दुसऱ्या टप्प्यात काही ठिकाणी 95% वर मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोगाला 100% वर मतदान झालं असं जाहीर करता येणार नाही। ही निवडणूक आयोगाची फार मोठी पंचायत आहे। या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी जगातील आणि आपल्या देशातील सर्व सामान्यांना एका बाजूला ठेवून पश्चिम बंगालच्या निवडणुकीला महत्त्व दिलं। यावरून पश्चिम बंगालची महाता किती मोठी आहे हे सिद्ध झालं आहे। या आधीच्या निवडणुकीतही भारतातील इतर अनेक राज्यातील तुलनेत पश्चिम बंगालचे आकडे 10-20% जास्तीचेच होते। या निवडणुकीत 99 लाखांच्या मतदारांचा मतदानाचा अधिकार काढून घेतल्यावरती सुद्धा उरलेल्या मतदारांनी बंगाली अस्मितेला कायम ठेवत उन्हात उभे राहून इमानदारीने मतदान केलं आहे। ममता दीदी आणि त्यांच्या अनेक रणरागिण्या पदर खेचून झाशीची राणी लक्ष्मीबाई सारख्या निवडणुकीच्या रणांगणात उभ्या राहिल्या। इकडे भारतीय जनता पक्षाकडून मोदी साहेबांनी बंगालच्या मतदारांना जवळीकता दाखवण्यासाठी रंगाविहार केला आणि बंगालची प्रसिद्ध झालमुरी भेळ खाऊन त्यांचे छायाचित्र बंगालमध्ये प्रसारित करण्यास विक्रम देखील केलाय। अमित शहा साहेबांनी तर ममता दीदीला ममता दीदी म्हणून हिणवण्याचा प्रयत्न अगदी छाटीठोकपणे केलाय। त्या भाषणांच्या वेळी मंडपात त्यांच्या समोरील काही रिकाम्या खुर्च्या दाखवण्याचं महत्वाचं कार्य कित्येक खुटी आड पत्रकारांनी करून बिचाऱ्या शहांवरती मोठाच अन्याय केलाय। कारण 10 ते 15,000 खुर्च्यांपैकी हे 500 खुर्च्या रिकाम्या राहिल्या तर त्यांचं भांडवल करून त्या पत्रकारांनी खुर्च्या रिकाम्या दाखवून काय साधले हे त्यांनाच माहिती आहे। ही निवडणूक किती महत्वाची होती याचं दर्शन पदोपदी होत होतं। पश्चिम बंगालमध्ये जणू काही युद्धच करायचं आहे अशा पवित्रात 2.5 लाख पॅरामिलिटरी फोर्स आणि शेकडो कर्दनकाळ ठरलेले अधिकारी बंगालच्या मातीत दाखल झाले होते। त्यामध्ये अजय पाल शर्मा नावाचे आपल्या महाराष्ट्रातील एन्काउंटर स्पेशालिस्ट दयानायक सारखे हे शर्मा ही एन्काउंटर स्पेशालिस्ट आहेत। आता एवढी मोठी फौज बंगालमध्ये दाखल करण्यात आली, त्याचा अर्थ या राज्यात लाखो गुंड आहेत असंच दृश्य उभं करण्यात आलंय। बंगालची अस्मिता आणि बंगालची माणसं त्यांना ओळखणं या अधिकाऱ्यांना जमलं की नाही हे आम्हाला ठाऊक नाही, पण या शर्मासारख्या अधिकाऱ्याने जी जुमलेबाजी केली त्यामुळे वाढलेले मतदान कुणाच्या बाजूने आहे हे सामान्य जणांना कळेनासे झाले आहे। आता येत्या 4 तारखेपर्यंत या ईव्हीएम मशीन जिथे कुठे ठेवल्या असतील त्या ठिकाणी जाऊन बंगालच्या मतदारांना कोणत्याही प्रकारची कारवाई करता येणार नाही हे तेवढेच खरे आहे। या ईव्हीएम मशीन जिथे एकत्रित करून ठेवल्या असतील तिथे सुद्धा प्रचंड बंदोबस्त करण्यात आला असेल, यामध्ये अजिबात शंका नाही। भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणावरती झालेलं मतदान कोणाच्या बाजूने आहे हे समजणं खरं तर अवघडच आहे। कारण जुने अनुभव असे आहेत की मोठ्या प्रमाणावरती झालेलं मतदान प्रचलित व्यवस्थेच्या विरुद्ध असते, पण मागील काही निवडणुकांचा निकाल बघता महाराष्ट्र, हरियाणा, बिहार सारख्या राज्यांनी हा समज खोटा ठरवला आहे। तोच निष्कर्ष बंगालमध्ये लावता येईल का हा सुद्धा चर्चेचा विषय आहे। एकूणच बंगालमधील हा मनोरंजक, मनमोहक, चित्तवेधक आणि सौंदर्यदायक खेळ दाखवणारी ही निवडणूक आता निर्णयाच्या टप्प्यावरती आली आहे। नेहमीप्रमाणे अनेक वाहिन्या आता त्यांच्या मगदुराप्रमाणे भविष्य वर्तवतील, मात्र यात कोणतेही भविष्य 100% खरं ठरेल असं आम्हाला वाटत नाही। ही निवडणूक म्हणजे सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, पत्रकार, मतदार यांची परीक्षा पाहणारी आहे। आता त्यात कोण कोण उत्तीर्ण होतो यासाठी 4 तारखेची वाट पाहणं हे अतिशय उत्तम राहील।